हाय फ्रेंड, शुभ सकाळ आणि नमस्कार सगळ्या बहिणींना आणि भावांना. तर आज स्पेशली हा व्हिडिओ आहे माझ्या बहिणींसाठी. तर बघा, फसताय तर फसू नका, कारण सिटीमध्ये माहिती पडत नाही कुठली गोष्ट कशी असते आणि ऑनलाईन तर नक्कीच फसू नका. तर बघा, इथं बघू शकता, इथे बघा हरभऱ्याची भाजी अशी ऑनलाईन दाखवली होती म्हणून मी मागवली. पण जी शेतकरी माझी मैत्रीण किंवा बहीण असेल किंवा माझी आई मावशी त्यांना कळेल की बघा ऑनलाईन असं फसवलं जातं. अर्धी भाजी कापून आणलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी कशी असते तर वरती एक एक शेंडा खोडून घेतली जाते, त्याला आंब असते. आणि ही भाजी बघा कशी आहे, तुम्ही बघू शकता. तर मला भरपूर वर्ष झालं खायला नाही मिळाली म्हणून मी ऑनलाईन दिसली मागवली. पण हे बघा, असा हरभरा हा अर्धा खोडून कापून आणलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवू शकते. बघा, हे बघा, अशी एवढाली अशी अर्धी हरभऱ्याची भाजी कुठं असते का, असे खोडून आणलेले. तर सावध माझ्या मैत्रिणींनो, बहिणींनो, माझ्या मावशींनो. तर मी तरी पण काय केलं आहे, 30 रुपयाची भाजी आहे आणि आपली आपला मेहनतीचा पैसा आहे, तो व्यर्थ नको जायला म्हणून मी बघा त्याचे पानं खोडून घेतले आहे. आता मी बनवून बघणार आहे, पण त्याला काही चव लागणार नाही, पण तरीही मी वेस्ट घालवणार नाही. आणि तुम्हीही असं कधी ऑनलाईन हरभऱ्याची भाजी मागवू नका, कारण सिटीमध्ये कळत नाही, पण आपण शेतकऱ्याची कन्या आहोत तर आपल्याला नक्कीच कळतं. तर बघू शकता, बघा अशी भाजी आहे. तर अशी भाजी नसते. भाजी फक्त एक एक वरचा शेंडा असतो आणि ती पण कवळी असते आणि ती खोडायच्या याच्यात असते, तेव्हाच खोडावं लागते. तर बघा, असा एक एक शेंडा हा खोडला जातो. पण ही याला ना फुलं आलेली आहेत आणि अशी भाजी कधीच केली नाही जात. जेव्हा भाजी अशी छोटी छोटी असते ना तेव्हाच खोडली जाते ना, अशी भाजी नाही खोडली जात. त्याला फुलं पण आलेली आहेत, बघू शकता. तर असं मी फसले, तुम्ही फसू नका माझ्या बहिणींनो, मैत्रिणींनो. तर एवढंच सांगणं होतं आणि याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला. तर नक्कीच भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.